नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि राजापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते दीपक नागले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे स्वबळावर लढणार, नेते अभिजित पानसे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे इथं उत्साही वातावरणात पार पडली नौकानयन स्पर्धा. आणि वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी सोपवली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मी निवडणूक लढवेन, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी दिले खासदार होण्याचे संकेत. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि राजापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते दीपक नागले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांची कार्यपद्धती पाहून आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं दीपक नागले म्हणाले. भाऊ, आज आपण असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय, काय भावना आपल्या मध्ये? बघून बोला. निश्चित आनंदाची भावना आहे प्रत्येकामध्ये. राजापूर तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासची गंगा आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाहते आहे. या दृष्टिकोनातून राजापुरातले आमच्या ग्रामीण भागातील जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांच्या माध्यमातून सुटतील ही आशा प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आणि या भूमिकेने आजचा हा पक्षप्रवेश आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली भैया सेठ यांच्या उपस्थितीत आजचा हा आम्ही प्रवेशाचा मुद्दा घेतलेला आहे.
फक्त विकास या मुद्द्यावर आपण प्रवेश करताय की अन्य कुठले मुद्दे आहेत तुमच्यासमोर? हो, विकास हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आरोग्य आणि शिक्षण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहात की शिक्षण हा मुद्दा आम्ही बऱ्याचशा वेळा माझ्या तालुक्यामध्ये घेतलेला आहे आणि शिक्षण आणि आरोग्य ही गोष्ट आमच्या राजापूर तालुक्यातली एक महत्त्वाची समस्या आहे. या दृष्टिकोनातून आदरणीय पालकमंत्रींच्या नेतृत्वाखाली हा मुद्दा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे आणि विकास हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात अनेक विकासाचे मुद्दे प्रलंबित आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आदरणीय पालकमंत्रींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ते आलो. दीपक नागलेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं उद्योजक किरण तथा भैया सामंत यांनी काय भावना व्यक्त केली ते ऐकूया. दीपक नागलेंनी प्रवेश करून लांजा राजापूर मतदारसंघामध्ये उबाटा गटातून शिंदे गटाकडे येण्याचं सुरुवात केलेली आहे. बरीचशी अजून मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहे आणि यापुढे त्यांच्या मनात जे काय आहे, खासदार व्हावं, आमदार व्हावं की सगळ्यांना एकत्र करावं, संघटना मजबूत करावं, तुमच्या मनात काय चाललंय? संघटना मजबूत करावं हेच ध्येय आता पहिलं आहे. अजून किती धक्के देणार आपण उबाटा गटाला? धक्के नाही, पण जे प्रवेश करते त्यांना सोबत सामावून घेणं. आपण आगे आगे क्या होतंय आपण पाहत राहायचं काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? खासदारकीला आपण आता इच्छुक आहात? अजून विचार केला नाही आणि हा सगळा निर्णय पूर्णपणे एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंजी, नंतर अजित पवार साहेब, राणेसाहेब, रवी चव्हाण साहेब ठरवलं. पण निर्णय दिला आणि जबाबदारी दिली तर लढवणार त्यांनी, त्यांचा निर्णय आहे. पण पक्ष सांगितलं बाबा भयाशी आता तुम्ही गो, तर तुम्ही त्या पर्याय नसल्यास जर पक्षाकडे पर्याय नसेल तर हा महत्वाचा विषय. पर्याय नसेल तर तुम्ही उभे राहणार लोकसभेला. हे ब्रेकिंग न्यूज बरोबर आहे ना? भैया, येणारा काळ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा असल्यानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे आणि काँग्रेस आदी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं असल्यानं भविष्यात अजून कोणकोणते पक्षप्रवेश होणार हे लवकरच दिसून येईल असं जिल्हा प्रमुख राहुल पंडित पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आमचे जे पक्षप्रमुख जे आहेत शिंदेसाहेब, मुख्यमंत्री शिंदेसाहेब, आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, भैया शेठ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक तळागाळातला सर्वसामान्यांतला कार्यकर्ता, अभ्यासू व्यक्तिमत्व दीपक नागले आमचे मित्र आहेत चांगले. पूर्वीपासून त्यांच्या कामाची पद्धत आम्ही जवळनं पाहिलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी बांधणी जी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजकारण हे त्यांचं महत्त्वाचं. विकास जो आहे, मगासपासून ते विकासाबद्दल बोलतात, तर विकास हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्यांचं काम जे आहे ते आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विकासाच्या दृष्टीने ह्याच्यात जो पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितच आम्हाला काय म्हणतात त्याला, आमच्या दृष्टीने ती भाग्याची गोष्ट आहे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे तो. त्यामुळे निश्चितच राजापूर तालुक्यात शिवसेनेची जी ताकद जी आहे तर ती आणखीन चांगल्या प्रकारे वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. धक्क्यावर धक्के देणं म्हणण्यापेक्षा सामंत साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जी मंडळी येणार आहे तर त्यांचं सर्वांचं आम्ही इथे स्वागत करायला उत्सुक आहोत आणि ती अनेक मंडळी जी आहेत तर ती पक्षप्रवेश करणार आहेत, पण ते वेळोवेळी तुम्हाला त्याप्रमाणे सांगू. रत्नागिरी मतदारसंघात कधी पक्षप्रवेश झाला आणि ते कोण असतील का अंदाज तुम्हाला काय? गणित रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले कोण येणार तयार आहेत आपल्याकडे? अनेक जण आहेत आणि ह्या एक महिन्याभरातच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, अनेक मोठमोठी मंडळी आहेत जी स्वतः भैया शेठच्या संपर्कात आहेत, सामंत साहेबांच्या संपर्कात आहेत. ती अनेक मंडळी इथे आज पक्ष राजन साळवी असतील का? ते अर्थात तो वरचा खूप मोठा विषय आहे तो, तर ते पक्षप्रवेश करतील नाही करतील माहिती नाही आहे, पण बघूया काय. तुम्हाला काय वाटते त्यांनी यावं योग्य ठिकाणी? 100% राजन साळवींबद्दल सगळ्यांचं त्यांच्याबद्दल खूप मत चांगलं आहे. अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. आम्ही त्यांचंच बोट धरून आम्ही इथे आलेलो आहोत, इथपर्यंत आलेलो आहोत. त्यांनी सुद्धा यावं अशी आमची निश्चितच. 4 दिवसांपूर्वीच शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठका घेण्यासाठी येऊन गेले आणि लगेचच दीपक नागले यांनी उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. येण्यासाठी 1.5 वर्ष लागला, उशीर झाला असं वाटत नाही? हां, मुद्दा आहे तसा, थोडा उशीर आम्हाला झालेला आहे, पण ठीक आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे आम्ही त्याबद्दल झालं. काय जाणवलं तुम्हाला की या पक्षामध्ये आता परत आला? नाही, विकास हा मुद्दा आहे. पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये कामाची घोडदौड सुरू केलेली आहे आणि त्यांचं जे विजन आहे, त्यांचे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे बघता आपल्या सर्वसामान्य लोकांना
न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे मुद्दे अतिशय चांगले आहेत आणि या मुद्द्याने आम्ही आता आलेलो तुम्ही आहोत. राजापूर तालुक्याचे आहात. राजापूर तालुक्याचा सेन्सिटिव्ह इश्यू मध्ये रिफायनरी आहे. हो. आता तुमची भूमिका काय असेल रिफायनरी बाबत? नाही, मुद्दा असा आहे की रिफायनरी हा जो विषय आलेला आहे सोलगाव बारसू ह्या भागामधला, आदरणीय आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली समर्थनाची भूमिका त्याही वेळी घेतलेली आहे. त्यामुळे आता तो मुद्दा आहे तसाच. आता आपण आता ह्या पुढे की अगोदर की पुढे आपण आता रिफायनरी समर्थन करणार? नाही, आम्ही म्हटलं ना तुम्हाला की सुरुवातीपासूनच हा समर्थनाचा मुद्दा त्यांनी घेतलेला होता, त्यांच्यासोबतच आम्ही राहिलो आणि समर्थन मुद्दा तिथपासूनच आहे. तुम्ही आता राजापूरला जवळजवळ खिंडार पाडला असं आम्हाला दिसून येते प्रवेशावरून. पुढचा उमेदवार तुम्ही असेल का भविष्यात? तुमचं काय राजापूरचं चित्र काय असेल भविष्यात? उमेदवार कुठला? विधानसभेचं. हे बघा, मी म्हटलं तुम्हाला ग्रामीण भागातल्या जनतेचे विकास कामं हा मुद्दा आत्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विधानसभा ही सर्व निवडणुका हा विषय आदरणीय पालकमंत्र्यांचा विषय आहे, त्यांचा निर्णय आहे तो. भैयांचं काम आपल्याला भैयांचं काम आवडते का सामंत साहेबांचं काम आवडते? निश्चित भैयांचं नेतृत्व अतिशय जबरदस्त आहे. भविष्यामधले ते आमचे भावी खासदार म्हणून आज संपूर्ण जिल्हा त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते भावी खासदार म्हणून इथे होणार आहेत आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे आणि त्या दिशेनेच चाललेलो आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती नेते अभिजित पानसे यांनी दिली आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदवीधर निवडणूक जी आहे, कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर, ही स्वबळावरती दोन्ही निवडणुका लढते आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचा हा आमचा नोंदणीचा जो शेवटचा दुसरा टप्पा आहे आता 9 डिसेंबरपर्यंत, त्याच्याकरता जी आढावा बैठक आम्ही घेतोय त्यात मी अभिजित पानसे आणि मनसे नेते अविनाश जाधव, वैभव खेडेकर आणि आमचे निरीक्षक दिलीप कदम हे सगळे पूर्ण कोकणमध्ये आम्ही सगळ्या मीटिंग घेतो आहोत. आणि पुढच्या खरं जून जुलैमध्ये ही निवडणूक होईल अशी मला आशा आहे, कारण हल्ली निवडणुका होत आहेत का नाही होतात प्रश्न आहे, पण मला जून जुलैमध्ये नोटिफिकेशन येईल असं वाटतंय. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनसे नेते अभिजित पानसे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बदल झाला पाहिजे असं सांगितलं आणि पदवीधरांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी असं आवाहन केलं. याची नोंदणी, आणि मी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो सगळ्या लोकांना, सगळ्या ग्रॅज्युएट लोकांना, पदवीधर लोकांना, की जास्तीत जास्त नोंदणी करून हा मतदानाचा हक्क तुम्ही बजावा. याचं कारण गेले अनेक वर्ष पदवीधर मतदारसंघातनं निवडून आल्यानंतर साधारणपणे जो आमदार निवडून येतो त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात किंवा सुशिक्षित बेरोजगार किंवा ह्या क्षेत्रात काम करावं असं म्हणतात. जे आमदार आता आहेत, आधी राष्ट्रवादीचे मग भाजपाचे, कोण कुठल्या पक्षात हल्ली कळत नाही, पण ते गेले 12 वर्षात इकडे फिरकलेले नाही. कोकणातले शैक्षणिक प्रश्न खूप मोठे आहेत, बेरोजगारीचे प्रश्न खूप मोठे आहेत, आंबा आणि मत्स्य व्यवसाय याच्या पलीकडे आता कोकणात काही उरलं नाही. कोकणातल्या समृद्ध जमिनी विकण्याचे घाट दर महिन्याला घातले जातात. या विषयात संपूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही कोकण आणि मुंबईचे 2 आमदार आम्ही पक्षाला देऊ. सागरी विद्यापीठ मासेमारी या विषयावरून मनसे नेते अभिजित पानसे यांनी शासनावर घणाघाती आरोप करताना हे सरकार भूमिपुत्रांना रस्त्यावर आणायचं काम करत आहे असं सांगितलं. 720 किलोमीटरचा सागरी पट्टा आपल्या कोकणाला आहे आणि तुम्ही जर बघाल तर विद्यापीठ इथे जे होतं ते एक नेलंय नागपूरला, एक नेलंय उदगीरला, जिथे गोड्या पाण्याच्या मत्स्य व्यवसायाविषयी काही होऊ शकतं, पण ते खारं पाणी कुठून आणणार आहेत मला माहिती नाही. इथे असलेले दुर्दैवाने म्हणावं लागतं की, आणि तिथे जे विद्यापीठ जरी नेले तिकडे बॅचलर डिग्री तिकडे घेऊ शकतात, ते मास्टर्स करायला इकडे रत्नागिरीतच यावं लागतं.
आणि ही कॉलेजेस बंद करायचं आहे. कौशल्य विकास मी आपल्या माध्यमातून सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी यांना विनंती करतो की कौशल्य विकास खातं त्यांच्याकडे आहे. या वर्षी 2 विषय याच्यातनं वगळले गेले. ते म्हणजे मत्स्य व्यवसायाशी निगडित कौशल्य विकास मध्ये जे 2 विषय होते ते दोन्ही विषय आताच्या कौशल्य विकास मधून काढून टाकण्यात आले. आणि मला एक कळत नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला कोळी बांधव जो आहे, किनारपट्टीचा सगळा जो बांधव आहे, याला असंघटित असल्यामुळे हा आवाज तिथपर्यंत पोहोचवला जात नाही. एक तर मला असं माझं असं स्पष्ट आमचं पक्षाचं म्हणणं आहे, आम्ही अशी मागणी करतोय की मत्स्य व्यवसाय करता हे पशुपालन याच्या अंडर तो ठेवू नये, याच्याकरता स्वतंत्र मंत्रालय करण्यात यावं. याचं कारणच असं आहे की जेवढं 720 किलोमीटर सगळ्यात समृद्ध किनारपट्टी लाभलेला कोकणचा प्रदेश आपला, या कोळी बांधवांना रस्त्यावर आणण्याचे उद्योग सुरू आहेत. आणि कुठलेही निर्णय घेतले जातात, काहीही निर्णय घेतला जातो. उद्योग गुजरातला निघाले, आंबा व्यवसाय आणि मच्छीमार व्यवसाय अडचणीत आदी विषयांवर मनसे नेते अभिजित पानसे यांनी सरकारवर जबरदस्त प्रहार केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला काही नवीन नाहीत, आपल्याला त्याचं आता काही वाटत नाही. आता मत्स्य व्यवसायामध्ये मच्छीमारांच्या आत्महत्या बघाव्या जर लागू नयेत असं वाटत असेल तर या विषयात शासनाने त्वरित लक्ष घालावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण आंदोलन उभं करेल. आणि यांची दादागिरी, आता इथे एजंट लोक पण आले. एजंट लोक तुम्ही तपासा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तपासा. हे सगळे केरळवर आलेले एजंट लोक इथे या लोकांनी बसवलेले आहेत. आपल्या लोकांना अतिशय कमी भाव देतात आणि गडगंज श्रीमंत ते होत आहे. ही सगळी मुजोरी मोडून काढायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन उभं करतंय, या सगळ्यांना संघटित करतंय. ह्या विषयात लक्ष घालून संपूर्ण कोळी बांधव आणि मत्स्य व्यावसायिक यांच्या पाठीशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे खंबीरपणे उभे आहेत हे सांगायला म्हणून तुम्हाला बोलवलंय. पदवीधर विषय आणि या सगळ्या शैक्षणिक भाग सुद्धा आहे याच्यात, त्यामुळे पदवीधर निवडणुकीचा आमचा आढावा बैठक आणि हा विषय याच्यात. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे इथं कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई सेवा मंडळातर्फे आयोजित नौका स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. 1 2 3 थांबा म्हणते 2 3 गो. अतिशय सुंदर अशी स्पर्धा सुरू झालेली नौकानयन स्पर्धा. या मुचकुंदी नदीमध्ये कार्तिक एकादशी उत्सव निमित्त नौकानयन स्पर्धेचं आयोजन केलंय श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाने. आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जवळजवळ 4 होड्या, 4 नौका या ठिकाणी निघाल्या स्पर्धेला. अगदी 4 नौका स्वार या नौकेवर स्वार झालेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा रंगलेली आहे. या स्पर्धेत कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली जात नाही, तर पारंपरिक पद्धतीनं वल्हवून नौका चालवली जाते. त्यामुळे ही नौका स्पर्धा म्हणजे गावडे आंबेरे गावखडी पूर्णगड पंचक्रोशीतील एक आगळी वेगळी स्पर्धा असते आणि ती पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करत असतात.
लक्ष्मण सारंग यांनी नौकानयन स्पर्धेविषयी माहिती दिली. खरं सांगायचं झालं तर आपल्या विठ्ठल रुक्माई सेवा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्याचं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी सूचना केली. त्या पद्धतीला आम्हीसुद्धा सहकार्य केलं की जेणेकरून नवीन मुलांना स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं करिअर कसं घडवता येईल यासाठी या मुलांना प्रोत्साहन मिळेल. आणखीन नवीन पिढीलासुद्धा समुद्रात आपण जाताना मासेमारी करताना आपल्याला जे खडतर जीवन जगायचं असतं त्या मासेमारी धंद्यासाठी आपण सक्षम होऊ. आज इथे जर वलवून आपण आपली ताकद पणाला लावली तर समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला ती आपल्याला उपयोगी येऊ शकते की समुद्रात आपण पोहत राहूनसुद्धा त्या ताकदीचा उपयोग करू शकतो. हो, तसं या 4 वर्षापूर्वी आमच्या मंडळाने अगोदरसुद्धा ही स्पर्धा घेतली होती. याच्यामध्ये महिलांनीसुद्धा भाग घेतला होता. चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडली होती आणि भविष्यातसुद्धा अशा स्पर्धा घेऊन इतर आपल्या मच्छीमार बांधवांना या स्पर्धेत भाग घेऊन पुढे स्पर्धेसाठी आणि त्यांच्या या जीवनात या मासेमारीचा संदेश जाण्यासाठी आम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण मोठ्या पद्धतीने घेण्याचे प्रयत्न करू. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि राजापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते दीपक नागले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे स्वबळावर लढणार, नेते अभिजित पानसे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे इथं उत्साही वातावरणात पार पडली नौकानयन स्पर्धा. आणि वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी सोपवली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मी निवडणूक लढवेन, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी दिले खासदार होण्याचे संकेत. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.